काय करताय? कोण तर बघेल की. बघितलं तर बघितलं, घर माझं, बायको माझी, मग भीतोय काय कोणाला? माझ्या समोर एवढी सुंदर बायको असताना दूर कसा राहू? जसा भोंगा फुलांकडे आकर्षित होतो तसा मी माझ्या बायकोकडे आकर्षित होतो. अहो, तुझं हे आहो ऐकून ना माझ्या काळात गिटार वाजते बघ. तुझ्या आहोनं वेड लावले मला, वेड. तुम्हाला वाटत ना तुम्ही जरा जास्त आगाऊ झाला? ए बायको, अजून तू माझा आगाऊपणा कुठं पाहिलं? तसही चंद्रालाही लाजवेल अशी चांदणी आहे माझ्याकडे. आणि तुमचा आगाऊपणा मला बघायचं म्हणते. मग आता ही चांदणी सुद्धा पौर्णिमेला भेटल. प्रीती, अजून पौर्णिमेला टाइम आहे बरं का? थांब 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 ना, थांब ना, थांब ना. पौर्णिमेला टाइम आहे. थांब. बरोबर नाही गेली, बरोबर नाही गेली. यार माझी काय पॅन्ट काढल्या बरोबर करणार आहे काय? यार सोड, यार सोड की. आता मस्त सोडत तुला तुला बाय असते ना सारखे माझ्यापासून दूर दूर पळते. आता यार रायाला का पॅन्ट फिटेल ना का? राया सोडला का मला? सोड. प्रीती, तुझ्या आवाजाला काय झालं? हा, काय झालं तुझ्या आवाजाला? प्रीती, मला एक दे ना, योग योग दे ना, पप्पी दे ना. प्रीती, योग 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 प्रीती, योग प्रीती, योग 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 योग. अरे रायाला का मी तुझा मित्र शब्या आहे. शब्या, शांब्या, तू प्रीती कुठे आहे? अरे रात्री आपण दोघं संगत झोपलोय, मग माझी काय प्रीती होणार आहे का? होणार आहे? नाही. मेलो. शांब्या, आज प्रीतीला भेटायला जायचं होतं आणि उशीर झालाय. शांब्या, ते कसं असतं ना, मजनूने एक तासभर जरी वाट बघितली ना तरी लैलाला काय वाटत नाही. पण मजनूला 5 मिनिटं उशीर झाला ना की लैला लगेच फोन बसते. अरे काय लिहिला, काय मजनू? तू झोप,
झोप तू झोप. त्याच्याला मगाचं धरणं म्हणतोय उठ उठ उठ, पण उठा ना. आणि प्रीतीला भेटायला जायचं म्हणलं की ह्याच्या अंगात तसं काय सुपरमॅनच घुसतोय या. लय भारी दिसतेस बघ पोरी, अगदी तुझ्या आईसारखी. तिला सुद्धा हा कलर ना लय उठून दिसायचा. बाबा मी खरंच आईसारखी दिसते होय? अगदी खरं. माझी मंगल तुझ्यासारखीच देखणी होती आणि मेहनती. लात मारील तिथं पाणी काढणारी. लय साथ दिली मला तिने. तेव्हा कुठं हा संसार उभा केला. बाबा आई सोडून जायला नको होती हो. आता ती खरंच पाहिजे होती. ये, बस इथं. बाळा, वेळ अशी कोणाला थांबवता आली असती ना, तर मी माझ्या मंगलला जाऊच दिलं नसतं. तू जन्माला आली ना, तेव्हापासूनच तुझ्या लग्नाची विचाराने अगदी आनंदात नाचायची जुनी. पण जन्म मरणाचा फेरा कोणाला काही चुकलाय नाही. माझी मंगल कायमची सोडून गेली मला. तुझी आणि राजाची जबाबदारी माझ्यावर टाकून. बाबा तुम्ही रडू नका हो. मी नाही लग्न करणार. मी अशीच राहणार आता आयुष्यभर तुमच्यापाशी फक्त. ए इडी काय पोरी? अगं पोरीला आपलं घरटं सजवायसाठी बापाचं घरटं सोडून जावंच लागतं. आणि तसं बी तू कुठे लय लांब जाणार रे वेतावा. माझ्या डोळ्या देखत माझ्या चिमणीचा संसार फुललेला मी बघणार आहे. तू पण रडू नको. बाबा पण नाही. बाबा बाबा हे डोळपच बरं आधी आलं म्हणजे शुभर प्रश्न विचारून परत भांडावून सोडत. घ्या, तुम्हाला दोघांना कुठं कुठं शोधलं आणि तुम्ही तर इथं घरीच येत. अरे ये 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 आलं बघ वादळ. हा? काय म्हणता मग छोटे साहेबराव? बाबा बघा ना, त्या घराला काहीतरी सांगा बर का. सारखं गावात मिरवत असतोय, माझा दाजी भारी, माझा दाजी भारी, माझा दाजी भारी. उगले नाटक खात असतोय. आपला दाजी काय कमी आहे का? नाहीतर तुझा रायादाजी अजिबात काही कमी नाही. त्याला म्हणावा तुझा दाजी जर भारी ना, तर माझा रायादाजी लय भारी. अरे चिडायचं नसतं, चिडवायचं असतं. पण तायडे, तुझं मला काही पटलं नाही. तू बोलू नको माझ्याशी. तू पटकन लगीन करून घे बरं, म्हणजे मला पण गावात सांगता येईल माझा राया दाजी लय भारी. तुझा राया फक्त भारी नाही, माझा राया लाखात एक आहे बघ. लाखात एक. हा हायच माझा राया लाखात एक. म्हणजे आता माझा जावाय कसा? लाखात एक माझा जावाय, लाखात एक. राया काय बघतोय रे? माझ्या मांजरीला बघतोय, जिने या बोक्याची शिकार केली. अगदी लाजून लाजून. पण मांजरीला आज मी माझं बनवणार आहे, ते बी कायमचं. म्हणजे बघ ना, ह्या देवापेक्षा कोण मोठं नसतं. आज ह्याच देवाच्या साक्षीनं तुला माझं बनवणार आहे, ते बी कायमचं. पहिलं वचन, तुझ्या प्रत्येक सुखादुःखात मी नेहमी साथ देईन. दुसरं वचन,
ह्या रायाच्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही मुलगी नसेल. तिसरं वचन, तुझ्यावर जे संकट येईल त्या संकटाला आधी हा राया सामोरे जाईल. चौथं वचन, आजपासून तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या, अगदी राजा आणि मामाची पण. पाचवं वचन, हा राया तुला खुश ठेवण्यासाठी जीवाचं रान करेल. सहावं वचन, माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझा समान हक्क राहील. सातवं आणि शेवटचं वचन, ह्या देवाच्या साक्षीनं ह्या क्षणापासून तुझा मी पूर्णपणे बायको म्हणून स्वीकार करतो. राया, ही प्रीती पण फक्त तुझीच आहे, फक्त तुझी. आता मी त्या क्षणाची वाट बघतोय ज्या दिवशी तुझ्या नावासोबत ह्या रायाचं नाव लागेल. पण मी इतक्यात लग्नाला तयार नसेल तर? ए बायको, जास्त नखरेण्यात करायच्या नाही तर उचलून घेऊन जाईल. आता मीच तुझा राजा आणि तू माझी राणी. मला राजा बिजा कोण आवडत नाही बाबा. मला माझा बोका आवडतो, ते पण चिडका बोका. बोका? होय. मी बोका? तू मांजर. थांब बोका थांब प्रीती. बोका. भाऊ, मला वाटतंय तुम्ही आल्याच्या खुशीत वहिनी अशा पळत पळत तुम्हाला डायरेक्ट मिठी मारायला चालत्या काय. म्हणजे बघा ना कशा पळत आलत्या. सूरज डार्लिंग, आय एम कमिंग. अय पाखरू, एवढ्या खुशीत कुठं चालली? हा, लय घाईत दिसतीये. जरा जवळ ये की. हा, सोड. प्रीती, तरीच म्हणलो मध येतो तो गांधील कुठं. आक्या आईला नुसतं हात धरला तर एवढा राग आला, आणि मग हेलाच तर धरलं तर धर का तुला धर. राया, सोड. अयो, ए सुरज्या, जेलची हवा काय कमी पडली का जिथं तोंड माराय आलाय? बाबू भाऊ, बोकालीच गुरगुरायला लागलाय. डोस द्यायचा गेला. ए चमच्या, घर गाठायचं. चल निघ. अय, शांत बसायचं आता. हा, मला जेलला टाकून लय आनंद झाला वय. हा, पण आता परत आलोय तुमच्या मानगुटीवर बसायला. सूरज इज बॅक. ए पाखरू, तुझ्या बापाला आहे ना तवाच ढगात पोचावला असता, पण वाचलं बे ना. आता नाया, आता डायरेक्ट ढगाच्या ए सुरज्या, तुला एकाच भाषेत मी सांगतोय, आमच्या दोघांच्या मध्ये यायचं नाही. प्रीती फक्त रायाची आहे, लक्षात ठेवायचं. राया, नको की र. उगाच कशाला चिखल्यात दगड मारून अंगा उडून घ्यायचं. अयो भाऊ, हा, वहिनी तुम्हाला चिखल बोलल्या, मार्केट डाऊन केलं राव तुमचं. या बाक, चिखलात काय फुलतो? कमळ. मग असू दे, मी चिखल आहे, या चिखलात हेच कमळ फुलणार. अयो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, फिट ही आपली आहे. सूरजवीर प्रीती. शंभो शंभो. चल हट. गली गली में शोर है, सूरज हमारा चोर है. शेर है, सूरज हमारा शेर है. राया. राया. ए यार, मोठ्याने वाच की. पाऊस आला दिवाळी तुला खतरा किल्ला भुककुटी सुटली सगळे कुत्रे आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला मामा, शिरत्याचं चहा काय चाललंय? पिला. आज लय निवांत बसलायत.
हा ए प्रीती एक कप चहा कर ग राया आलाय. काय नाही शेतात गेलतो आज आलो माघारी आता काय आरामच चाललाय. तुला सांगतो बघ राया शेतात कामाला बायाच भेटत नाहीत बघ. काय सांगता? हो लाडकी बहीण म्हणून नुसत्या बाया आता डोक्यावर बसल्यात बघ. हे म्हणून बाई कामाला हात लावत नाही भेटल्या तर त्या काम नीट करीत नाहीत. ए ए, ए अरे काय चाललंय तुमचं काय खुनवा खुनवी करताय हा? काय नाही मामा असं ते काय नाही लग्न लग्न? विशाल आपल्या गावातला ते नानांचा विशाल नाही वय हा त्याचं लग्न जमलं हो ते शंभू. हायला मग बरं झालं गेला का तसाही तो तुझ्यापेक्षा 2 वर्ष मोठा आहे का नाही? नाही 2 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा त्यो. ह्याला बरं झालं मग लहान असून जमलं म्हणलं तर अजून चांगलं म्हणायचं. त्याचं जमलं माझं जमलं. अरे राया काय तोंडातल्या तोंडात पुटपुटतोय जी काय बोलायचे ती ठळक ठळक बोल की. हा मामा आपल्या गावात अहो लग्नाचा सीझन चालू झालाय एकदम दणक्यात लग्न चालू झालं बघा. लाडू खायला मिळणार म्हणजे दाजी तुम्ही पण या ह्या वर्षी निभार बुंदी वरबडायची आणि शंभूदादा तू पण ये बर का. अरे शंभू कुठं बी येणार जिथं जिथं लगीन आहे मांडव टाकला की शंभू सगळ्याच्या आधी पंक्तीला बसला. तुला सांगू का अक्षदा टाकला की तिथंच आडवा होतोय बघा असा पंगत करायला जेव्हा बसतोय त्याच्यामुळे ही पोत झाली असलं. खायचं सुचतंय ना लग्नाचं कोणी शीच काढा की तू. अहो मामा अजून तुम्हाला सांगतो हॉल बुक आहेत सगळं आणि माझं तरी तर भेटतच नाहीत. हे ते आहे बरं का हॉल भेटत नाही वाजंत्री भेटत नाही. आता पण आपल्याला काय करायचं त्याचं? अरे ज्याला जमतोय खर्च करायला तो करतोय खर्च तसा लागणार. हे आपल्याला नाही जमायचा आणि तसं बी त्या हॉलमध्ये केलेलं लग्न मला अजिबात आवडतच नाही. माझा कसा विषय या ह्या असा दारात सरळ मांडव घालायचा आणि गावठी पद्धतीने लग्न झालं पाहिजेत कसं त्याच्यात खरी मजा. हा तेच तर. ओ दाजी सरळ सांग की तुमच्या आणि तायडीच्या लग्नाची तारीख काढा म्हणून. असं लोक गिर 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 गिरवताय त्यालाच. अरे राजा तेच तर हा आता तुझा राधाजी काय करतोय मामालाच येड्यात काढतोय. त्याला वाटतंय मामाला काय कळतच नसेल. आता ही उगाच दाढी पांढरी झाली का माझी हा? ए राया काय काळजी करू नको तुझ्या न प्रीतीच्या लग्नाची तारीख उद्याच जाऊन बामन काकाकडनं काढतो बरं का. मग देऊ की तुमच्या दोघांच्या बी लग्नाचा 12 साहित्य दणक्यात गावठी मांडव घालून. मामा तसं काय नाही मी आपलं असंच म्हणत होतो. म्हणजे नाही करायचं का लग्न ह्या वर्षी? अरे ठीक आहे पुढच्या वर्षी बघू आपण नाही लग्नाचं. नाही नाही करायचंय मामा लग्न करायचंय ना हा. मग मामा हाय करून द्यायला लग्न सगळं. काळजी नसावी गाय नसावी आहे का नाही शंभ्या? बरोबर आहे बरोबर. हा. घे अभ्यास कर. चहा नाही येतात. काय झालं? नाही शेंब्याला चहा प्यायचा होता ना सकाळी जर काहीच खाल्लं नव्हतं त्यांनी. अरे गाय बापड चहा पिऊ इतकं सोंड्या झाले तरीच म्हणतोय मी माझ्या घराच्या साखरेचं पोतं का खाली बसलं आणि इकडे येऊन पोतं फुगायला लागले. झाला का चहा पिऊन? आणि इकडे मामा येऊ का आम्ही आता? या चल की. राया घाबरले की मी असं कोण करत? कोणाचं माहित नाही पण राया करतो. काय रे आज काय काम नाही तुय कसला आलाय तर? महत्वाचंच काम करायला आलोय. आला मोठा काम करणार. ऐक ना आज ना मला
सगळीकडे फक्त तूच दिसत होती चांगली गोष्ट आहे. म्हणून म्हणलं डायरेक्ट भेटूनच यावं. बर ऐक ना ऐक ना काय आहे? मला काहीतरी हवंय हा दे ना. माझ्याकडे वेळ नाही आता, काम करू दे चल. ए अगं ऐक ना. बस ऐक ना दे ना. नाही त्याचं अगं ऐक ना माझं, मी एवढं लांब कसं आलोय. मला काय माहिती कशासाठी आलं. तुला चांगलंच माहिती आहे. मला माहित नाही, काम करू दे. बाबा जर आलं तर मला ओरडलं तर नावाची प्रीती नाही परत सांगतो रे. अगं तेच तर प्रॉब्लेम आहे, बाबा आला तर प्रॉब्लेम होईल. शांत बस. अरे काम मध्ये मध्ये करतेस, काम करू दे की जरा मला सर. अगं आहेच की तू काम करशीलच की नंतर मला आधी दे मग मी जातोच. ते तिथंच ठेवू. अगं ऐक ना, ऐक ना मला दे ना मी जातो. का उगा हट्ट करतो राय. मग पुरव ना हट्ट दे ना. तसंही आज माझं तोंड लईच कडू झालंय. तू देणारच की नाही सांग. नाही देत जा. नाही देणार. मला घेता पण येते. घेऊन दाखव. बाबा आलत ना तुझी माझी दोघं चिपणी करत. हे बाबा नाही देत, तू शांत राहा. अरे काय नाही, ते तुझ्या ताईकडे एक गोष्ट मागायला आलतो. अरे द्यायलाच आहे ती. बघ केला का लय भाव खाती. तायडे दिकीता जिल्हा काय पाहिजे ती. काम आहेत बाळा मला. बघ बघला का राजा तूच बघ. अरे आमचं लग्न व्हायचंय तरी एवढा भाव खाती. अरे सांगला का तू द्यायला. तायडे दिकी आपलेच दाजी येतात की. दाजी पण तुम्हाला नेमकं पाहिजे काय सांगा मला, मी देतो तुम्हाला. साखर साखर संपली होती माझ्या घरची. एवढंच ना दाजी. तायडे दिकी आपलंच दाजी, साखरेचा तर विषय या. देते बा. घ्या साखर. तोंडाची चव जरा बदलेल. नाही हा काय घे ग वरून ठेव साखर. बदलली का चव. जा आता. हा दाजी त्या पुढे तुम्हाला काय पण पाहिजे ना ताईकडनं काय येत जाऊ. गेले भाऊ खायला लागली आहे माझ्याकडे येत जसं मी देत जाईन तुम्हाला. हा घे याच्याकडनं. नको नको मी घेतो ताईकडनंच काय पाहिजे ते. बरं आता तुम्हाला काय हवंय का इथं? काय नाही, जे हवंय ते मिळालं चांगलंच. येऊ का. जा. मला लय काम आहेत. हा जा. माणसं नुसती हसत असते ती. ताईडे मला चहा खायला जायचं. आता आला का तू पण साखर मागायला. काम का करून देत नाही. मारीनच मी फक्त. माझ्या डोक्यात दही झाले सगळ्या. काम करून देत नाही, काय करून देत नाही. अभ्यास कर जाऊन. मी चाललो खेळाय जा पण. खाल्ला मोठा साखर मागायला.